ते सगळे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय हे सगळे फोडल्यानंतर सगळेच जण काही असे संजय राऊतांसारखे लढणारे नसतात. अनेक जण असे आहेत किंवा असतील की ज्यांना एक नोटीस आल्यानंतर शेपट्या घालून भाजपात गेले. मग तुम्ही विचार करा की तो काळ काय असेल. जरा त्या काळामध्ये आपण जाऊया, जिजाऊच्या काळात जाऊया. एकतर राजे शहाजी महाराजांना विजापूरकरांनी तुरुंगात टाकलं होतं. पोरगा तर लढतोय. एखादी आई असती तर काय बोलली असती, अरे जाऊ दे ना, कशाला करतो सगळं, वडिलांना आत टाकले, जाऊ दे ना, आपण काय ते जाऊ त्यांच्या पदरी, नोकरी कर बाळा, तू कशाला एवढं सगळं करतोय. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा बालवयामध्ये सगळे जे काही प्रशिक्षण दिलं ते कोणत्या हेतूने दिलं की तू उद्या मोठं होऊन जे इतरांना जमत नाहीये ते तुझ्याकडनं मला अपेक्षित आहे. या उपऱ्यांची, या परक्यांची चाकरी करणं हे आयुष्य नाहीये, तर स्वतःचं स्वराज्य स्थापन करणं हे आयुष्य आहे. आणि जर समजा, हे जरा खाली ठेव ना, हे माहिती आहे सगळ्यांना, ठेव खाली. जर समजा आपले छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा मोगलांच्या दरबारी किंवा विजापुराच्या दरबारात एक काहीतरी वतनदार म्हणून नोकरी केली असती, तर आज इतके वर्ष झाल्यानंतर दैवत म्हणून त्यांची आपण पूजा करू शकलो असतो का? आणि मुळामध्ये आपण असतो की नसतो, असतो तर कोण असतो हा विचार करा. जे नातं 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 म्हणतो, हे नातं हे आहे की समोर किती बलाढ्य शत्रू असला तरी आपलं स्वत्व जे आहे, स्वाभिमान आहे, धर्माभिमान आहे, देशाभिमान आहे, तो लाचाराप्रमाणे त्यांच्या चरणी वाहून नाही टाकायचा. त्याला दाखवून दिलं पाहिजे की आज तुम्ही जे करता ही औरंगजेबी वृत्ती आहे. घाबरवून टाकायचं, पक्ष फोडायचे. म्हणजे मला खरोखर काही वेळेला लाज वाटते